हॅलो विद्यार्थी मित्रांनो, तर या आधी आपण बघितलं होतं मेन्स्ट्रुअल सायकल आणि आज आपण बघणार आहोत फर्टिलायझेशन अँड इम्प्लांटेशन. फिमेल रिप्रोडक्टिव्हचा पार्ट संपल्यानंतर आपल्याकडे एक टॉपिक आहे बघा, फर्टिलायझेशन अँड इम्प्लांटेशन, की कशा प्रकारे फर्टिलायझेशन होत असते आणि त्या जो झायगोट तयार झालेला आहे त्याचं युट्रसमध्ये कशा प्रकारे इम्प्लांटेशन होईल हे आपण या ठिकाणी डिस्कस करणार आहोत. आज आपण फक्त एकच पॉइंट डिस्कस करणार, तो म्हणजे फर्टिलायझेशन हे कशा प्रकारे होत असतं आणि अपकमिंग लेक्चरमध्ये आपण त्या ठिकाणी डिस्कस करणार इम्प्लांटेशन. तर या ठिकाणी मी थोडीशी एक रफ डायग्राम ड्रॉ करून ठेवलेली आहे, जेणेकरून आपल्याला ती समजून घेत असताना मदत करणार की कशा प्रकारे इम्प्लांटेशन होत असते. तर सगळ्यात पहिले आपण इथं बघूया, एक कन्सेप्ट बघूया डायग्राम. थोडंसं मी पेनचा कलर हा इथे चेंज करून घेतो, हा ठेवतो. ठीक आहे. आता इथे काय होणार की ज्यावेळेस ऍट द टाइम ऑफ ड्युरिंग अ कोइटस किंवा कॉप्युलेशन, तर कॉप्युलेशन किंवा कोइटस म्हणजे काय, सेक्शुअल ऍट द टाइम ऑफ फिजिकल कॉन्टॅक्ट ज्यावेळेस ते करतील मेल आणि फिमेल, त्यावेळेस काय होणार आहे की या वजायनामधून हा जो वजायनल पाथ आहे इथून म्हणजे फिमेल रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक्ट मध्ये पेनिसच्या मदतीनं सेमन हे इनसेमिनेट केलं जाईल. म्हणजे आत काय केलं जाईल, ते पेनिसच्या मदतीनं या ठिकाणी ते इनसेमिनेट केल्या जाईल सेमन. ठीक आहे. मग आता काय होणार की सेमन त्या वजनाच्या नंतर कोण आहे, सर्विक्स. मग आता जे स्पर्म आहेत ते काय करतील की या वजनाच्या मधून सर्विक्सच्या द्वारे हे पोहोचतील युट्रस नंतर ते या ठिकाणी आपण कन्सिडर करणार की इथून एक रिलीज झालेला आहे, तर ते ह्या डायरेक्शन, या ओरीच्या डायरेक्शन मध्ये काय करायला लागतील, मुवमेंट करायला लागतील, मोबिलिटी करायला लागतील, स्विम व्हायला लागतील. मग आता इथं काय असतो, एम्प्युलरी रिजन असतो. मग या एम्प्युलरी रिजन मध्ये एकदा ते पोहोचले की जरुरी हे असते की त्याच वेळेस ज्या वेळेस स्पर्म त्या एम्प्युलरी रिजन मध्ये पोहोचतील त्याच वेळेस एग सुद्धा त्या एम्प्युलरी रिजन मध्ये पोहोचणं गरजेचं असते. तेव्हाच त्यांचं त्या ठिकाणी काय होऊ शकते, फर्टिलायझेशन. त्या ठिकाणी काय होऊ शकतं त्यांचं फर्टिलायझेशन. एक जनरल आयडिया आपल्याला या डायग्राम वरून आलेली आहे. नंतर आपण ते फर्टिलायझेशन कसं होतं त्याच्याबद्दल आपली त्यांनी ही डायग्राम दिलेली आहे, या डायग्रामला आपण तिथे डिस्कस करणार. तर बघूया थेरी. ड्युरिंग द पॉप्युलेशन ऑर कोइटस म्हणजे सेक्शुअल कॉन्टॅक्टच्या वेळेस सेमन इज रिलीज बाय द पेनिस इनटू वजायना. म्हणजे पेनिसद्वारे वजायनामध्ये काय केलं जाईल, सेमन हे रिलीज केलं जाईल, ज्याला आपण म्हणतो इन्सेमिनेशन करणे. द मोटाईल स्पर्म स्विम रॅपिडली. मोटाईल म्हणजे ते मुवमेंट करू शकतात, स्विम रॅपिडली थ्रू द सर्विक्स and enter into the uterus, finally reach the ampullary region. म्हणजे काय होणार की ते रिलीज होतील वजायनामध्ये, तिथे एंट्री करणार सर्विक्स मध्ये, नंतर युटरसच्या मदतीने पुढे पोहोचतील ते एम्प्युलरी रिजन मध्ये. एम्प्युलरी रिजन हा कशाचा पार्ट आहे, तर तो पार्ट असतो फॅलोपियन ट्यूबचा, ऑफ द फॅलोपियन ट्यूब. द ओव्हम रिलीज बाय द ओव्हरी इज ऑल्सो. आता इथून जी ओव्हरी आहे ती ओव्हरी काय करणार, एग रिलीज करणार, आपल्याला माहित आहे बरोबर आहे. ते रिलीज केलेलं एग हे ट्रान्सपोर्टेड टू द एम्प्युलरी रिजन. ते एग सुद्धा एम्प्युलरी रिजन पर्यंत काय केलं जाईल, ट्रान्सपोर्ट केल्या जाईल, वेअर फर्टिलायझेशन टेक्स प्लेस. आणि त्या एम्प्युलरी रिजन मध्ये फर्टिलायझेशन हे टेक्स प्लेस होत असते किंवा घडत असते. आता तुम्हाला लक्ष ठेवायचं, हा प्रश्न विचारला जाऊ शकतो की एम्प्युलरी रिजन मध्ये किंवा जे फर्टिलायझेशन असते ते नेमकं कोणत्या रिजन मध्ये घडत असतं, तर ते घडतं फॅलोपियन ट्यूबच्या एम्प्युलरी रिजन मध्ये. फर्टिलायझेशन कॅन ओनली अपियर इफ द ओव्हम अँड स्पर्म आर ट्रान्सपोर्टेड सायमल्टेनियसली टू द एम्प्युलरी रिजन. हे महत्वाचं आहे की फर्टिलायझेशन तेव्हाच घडणार ज्यावेळेस स्पर्म आणि एग हे सेम टाइमला ऍट ए टाइम सोबतच एम्प्युलरी रिजनवर पोहोचलेले असतील तरच, नाहीतर फर्टिलायझेशन त्या ठिकाणी घडणार नाही. दिस इज द रिझन वाय ऑल पॉप्युलेशन लीड्स टू फर्टिलायझेशन अँड प्रेग्नन्सी.
आता हेच रिझन आहे की सर्व पॉप्युलेशन हे सक्सेसफुल फर्टिलायझेशन किंवा सक्सेसफुल प्रेग्नन्सी मध्ये कन्वर्ट होऊ शकत नाही. रिझन काय की ते ऍट अ टाइम किंवा सोबतच ते अँक्युलरी रिजन मध्ये पोहोचायला पाहिजे, तरच फर्टिलायझेशन त्या ठिकाणी घडू शकते. द प्रोसेस ऑफ फ्युजन ऑफ स्पर्म विथिन द ओव्हम इज कॉल्ड फर्टिलायझेशन. आता त्या स्पर्मचं ओमच्या आतमध्ये फ्युजन होणं याला आपण काय म्हणणार, फर्टिलायझेशन. तर या ठिकाणी आपली एक डायग्राम दिलेली आहे बघा. बघा इथे आपल्याला दिलेलं आहे ओहम आणि दिलेले स्पर्म. आता काय होईल की स्पर्म त्या ठिकाणी एंट्री करणार, मग तो एंट्री कुठून करणार, झोना पेलुसिडा. कोणत्या लेअरला क्वांटिटी मध्ये येईल तो, झोना पेलुसिडा. आणि त्याचा ऍक्रोझोम जो असतो, स्पर्मचा जो ऍक्रोझोम राहील तो काय करणार, या ठिकाणी एक लेअर तयार करेल, एक लेअर बिल्ड करेल की जेणेकरून बाकीच्या स्पर्मना आतमध्ये एंट्री मिळणार नाही. तर बघूया वाचून. ड्युरिंग फर्टिलायझेशन स्पर्म कम्स इन कॉन्टॅक्ट विथ झोना पेलुसिडा लेअर. आता ऍट द टाइम ऑफ फर्टिलायझेशन किंवा ड्युरिंग फर्टिलायझेशन घडत असताना जो स्पर्म होता तो कोणाच्या कॉन्टॅक्ट मध्ये येणार, ओहमच्या झोना पेलुसिडाच्या लेअरच्या कॉन्टॅक्ट मध्ये, म्हणजे या लेअरच्या कॉन्टॅक्ट मध्ये तो येणार आहे. अँड इंड्युसेस चेंज इन द मेम्ब्रेन दॅट ब्लॉक द एंट्री ऑफ ऍडिशनल स्पर्म. आता या ठिकाणी काय करणार की झोना पेलुसिडाच्या त्या लेअर मध्ये तो काही चेंज घडवून आणेल, आणि तो चेंज असा राहील की नंतर या ठिकाणी एक तो चेंज घडवून आणेल आणि नंतर दुसऱ्या स्पर्मला त्या ठिकाणी एंट्री मिळणार नाही. Thus, ensure that only one sperm can fertilize the ovum. आणि त्यामुळे आपण परफेक्टली सांगू शकतो की ओहमला फर्टाईल करण्यासाठी फक्त आणि फक्त एकच स्पर्म लागत असतो. आता इथं बघायचंय झोना पेलुसिडाच्या बाहेरचे एक लेअर आहे, तिचं नाव काय आहे, सेल्स ऑफ कोरोना रेडिएटा. त्याला पार करून स्पर्म कुठे एंट्री करणार, झोना पेलुसिडा मध्ये. झोना पेलुसिडाच्या आतमध्ये परत एक लेअर राहील, त्याला काय म्हणतात, प्रीव्हिटिलाइन स्पेस. ठीक आहे, त्यामुळे तो स्पेस राहणार आहे झोना पेलुसिडा आणि ओव्हम मध्ये, त्याला आपण प्रीव्हिटिलाइन स्पेस म्हणत असतो. The secretion of acrosome helps the sperm enter into the cytoplasm of ovum through the zona pellucida. मी आधीच सांगितलं की जो ऍक्रोसोम, आता ऍक्रोसोम असते कुठं, तर ही जी लेअर असणार इथं असणार ऍक्रोझोम. कॅपलाइक स्ट्रक्चर जे असते स्पर्मचं त्या ठिकाणी असणार ऍक्रोझोम. ऍक्रोझोम काय करणार, काही तिथून सिक्रेशन करेल आणि ते सिक्रेशन काय करेल की ओहमच्या सायटोप्लाझम मध्ये झोना पेलुसिडा मधून एंट्री करण्यासाठी मदत करेल. आणि त्याच बरोबर त्या ठिकाणी काय करणार आहे, ते एक लेअर तयार करणार. एक सिंपल आपण डायग्राम ड्रॉ करूया. हा एक फक्त आपण झोना पेलुसिडाच ड्रॉ करणार. झोना पेलुसिडा स्पर्म. ठीक आहे, मग आता काय आपल्याला माहिती आहे एक किंवा ओहम ज्याला आपण म्हणतो. मग काय होणार की जेव्हा हा स्पर्म झोना पेलुसिडाच्या कॉन्टॅक्ट मध्ये येईल त्यावेळेस काय होईल, त्याचा समोरचा पार्ट आहे ज्याला आपण काय म्हणलं ऍक्रोझोम, काय म्हणलं आपण त्याला ऍक्रोझोम, तो काही सिक्रेशन रिलीज करेल आणि ते सिक्रेशन त्याला काय करणार की या जो ओहमच्या सायटोप्लाझम मध्ये एंट्री करण्यासाठी मदत करणार. आणि त्याचबरोबर त्याच्या बाहेरून एक प्लाझ्मा मेम्ब्रेन बनवण्यासाठी सुद्धा त्या ठिकाणी मदत करणार आहे. म्हणजे प्लाझ्मा मेम्ब्रेनला तोडून आतमध्ये जाण्यासाठी मदत करणार आहे. दिस इंड्युसेस द कंप्लीशन ऑफ मियोटिक डिव्हिजन ऑफ द सेकंडरी ओसाइट. आणि ह्या प्रोसेस मध्ये काय होईल की जे मियोटिक डिव्हिजन होतं सेकंडरी ओसाइटचं ते सुद्धा या ठिकाणी कंप्लीट होईल. The second meiotic division is also unequal and result in the formation of second polar body. आणि सेकंड मेयोटिक डिव्हिजन सुद्धा काय असणार आहे, अनइक्वल असणार आहे की जे परफेक्ट सारखं राहणार नाही आणि त्या ठिकाणी परत एकदा सेकंड पोलर बॉडी तयार होणार आहे. द हॅप्लॉइड ओहम ज्याला आपण ओटाइट म्हणतो,
haploid ovum is equal to oocyte. Soon the haploid nucleus of the sperm and that of the ovum fuse together and form a diploid. नंतर काय होईल की तो हॅप्लॉइड स्पर्म आणि हॅप्लॉइड स्पर्म आणि काय होणार, हॅप्लॉइड स्पर्मचा न्यूक्लियस आणि हॅप्लॉइड ओव्हमचा न्यूक्लियस हे एकत्रित येतील आणि त्या ठिकाणी तयार करणार ते झायगोट फॉर्मेशन. त्या ठिकाणी काय होणार आहे, झायगोट फॉर्मेशन होणार आहे. एक मिनिट, चालत नाही आहे व्यवस्थित. असो, आपण तरी इथे समजून घेऊ आपला जो टॉपिक चालू आहे त्याच्यावरती परत या एकदा. सॉरी, त्या इंटरफरन्समुळे. हाऊ मेनी क्रोमोझोम विल बी देअर इन अ झायगोट. झायगोट मध्ये किती क्रोमोझोम असतात तर आपल्याला माहिती आहे इथं काय होणार आहे की 1n कंडिशन स्पर्म, 1n कंडिशन ओव्हम, यांचं काय होणार फ्युजन. म्हणजे या ठिकाणी काय होणार आहे 2n कंडिशन त्या ठिकाणी तयार होईल. म्हणजे झायगोट मध्ये क्रोमोझोम नंबर हा पूर्ण राहील. One has to remember that sex of the baby has been decided as this stage itself. आणि ह्या ठिकाणी त्या बाळाचा सेक्स डिसाइड केले जाईल की ते बाळ मुलगा असणार की मुलगी असणार. तर त्याच्याबद्दल आपण थोडीशी माहिती घेऊन टाकूया. लक्ष द्यायचं सर्वांनी. मेल सेक्स क्रोमोझोम कोणते, एक्स आणि वाय. फिमेल सेक्स क्रोमोझोम कोणते, एक्स आणि एक्स. आता ज्यावेळेस यांचं काय होणार, मियोटिक डिव्हिजन होणार, त्यामधून एक्स आणि अशी कंडिशन निर्माण होईल. फिमेल मध्ये दोन्ही पण कंडिशन मध्ये काय तयार होऊ लागलं, एक्स. मेल मध्ये दोन्ही कंडिशन मध्ये काय तयार होईल, एकदा एक्स आणि एकदा वाय. याचा अर्थ जर या फिमेल कडून एक्स आला आणि इकडून जर एक्स आला या मेल मधून, तर लेडी काय राहील, ते बाळ जे राहील काय राहील. जर इकडून एक्स आला आणि इकडून वाय जर आला तर त्याचे बाळ काय राहील, तो राहील मेल. याच्यावर आपल्याला काय लक्षात येऊ लागलेलं आहे की बाळाचा जन्म मेल किंवा फिमेल म्हणून होणार किंवा बाळाचा जो सेक्स आहे हा कोणावरती डिपेंड असणार आहे, मग ते डिपेंड ओनली ऑन फादर, नॉट ऑन मदर. म्हणजे फक्त टोटली वडिलांवर डिपेंड राहील की ते बाळ मुलगा असेल की मुलगी असेल. हे आईवर कोणत्याही कंडिशनवर डिपेंड राहणार नाही. कारण दोन्ही पण कंडिशन मध्ये आपण बघितलं की आईमधून एकच क्रोमोझोम येत होता आणि तो क्रोमोझोम कोणता होता, एक्स क्रोमोझोम. आणि वडिलांमधून क्रोमोझोम हा दोन प्रकारचा येत होता, कधी एक्स तर कधी वाय. आणि याचं पर्सेंटेज हे 50% राहत असतं. म्हणजे मुलगा किंवा मुलगी होणं याचं पर्सेंटेज किती असणार, नेहमी 50% वरती डिपेंड राहील. तर बघूया. वन हॅज टू रिमेंबर दॅट द सेक्स ऑफ बेबी इज डिसाइडेड ऍट दिस स्टेज. म्हणजे झायगोट तयार होतानाच ते ठरवले जाईल. लेट अस सी हाऊ. As you know that chromosome pattern in the female is XX and that in the male is XY. Therefore, all the haploid gametes OHA produced by female have a sex chromosome X. मी तुम्हाला आधीच सांगितलं की मेल मध्ये XY असणार, फिमेल मध्ये XX असणार. त्यामुळं कधीही हॅप्लॉइड कंडिशन निर्माण झाली फिमेल मध्ये तर ती X हीच राहील आणि मेल मध्ये ती अल्टरनेट राहणार, कधी X तर कधी Y. Therefore, all the haploid OHA produced by the female is X chromosome, whereas in female gamete is X or Y chromosome. Hence, the 50% sperm carry the X chromosome, while the other 50 carry the Y chromosome. After fusion of male and female gamete, the zygote would carry either XX or XY. जर ते दोघांचं फ्युजन झाल्यानंतर झायगोट आहे एक तर एक्स कॅरी करणार किंवा एक्स वाय कॅरी करणार. जर त्यानं एक्स कॅरी केलं तर ते फिमेल असणार, जर त्यानं एक्स वाय कॅरी केलं तर ते मेल असणार, डिपेंडिंग ऑन वेदर द स्पर्म कॅरी एक्स और वाय फर्टिलाइज द ओव्हम. आणि कशा डिपेंड राहील की वाय स्पर्म त्या एगला फर्टाईल केलेला आहे किंवा एक्स
स्पर्म त्या एगला फर्टाईज केलेला आहे त्याच्यावरच ते डिपेंड राहील की तो मुलगा होणार की मुलगी होणार. झायगोट carrying X would be female and XY would be male. You will learn about more in the chromosomal pattern in chapter 15. Part 5th chapter मध्ये आपल्याला chromosomal pattern वरती अभ्यास करायचा. That is why scientifically it is correct to say that sex of the baby is determined by the father, not by the mother. आता आपल्या समाजामध्ये पहिले एक धारणा होती की ते आईवर डिपेंड राहील की ती मुलगी होणार की मुलगा होणार, पण असं होत नाही. सायंटिफिकली हे प्रूफ झालेलं आहे की मुलगा होणे किंवा मुलगी होणं हे डिपेंड असतं पूर्णपणे वडिलांवर, आईवर डिपेंड राहणार नाही. द मायटोटिक डिव्हिजन स्टार्ट द झायगोट मूव्ह थ्रू द इस्थमस ऑफ द ओव्हिडक्ट कॉल्ड क्लिवेज. आता काय आपण बघितलं फर्टिलायझेशन कुठं घडतं एम्प्युलम, कुठं घडतं फर्टिलायझेशन एम्प्युलम मध्ये, आणि नंतर ते जे पहिलं फर्टिलायझेशन पाहिजे कंडिशन तयार झाली म्हणजे झायगोट तयार झाला की आता तो कोणत्या डायरेक्शनला ट्रॅव्हल करणार इस्थमसच्या, आणि त्या ठिकाणी काय होणार आहे त्याचं मायटोसिस डिव्हिजन सुरू होणार आहे. म्हणजे त्याचं काय सुरू होईल क्लिवेज. क्लिवेज म्हणजे ब्रेकडाऊन होणं, ठीक आहे. त्या ठिकाणी त्याचं ब्रेकडाऊन होईल, त्या स्टेजच्या मल्टिपल सेल्स त्या ठिकाणी तयार होतात. ती जे झायगोट होता तो युटेरस मध्ये ट्रान्सफर आणि फॉर्म 2, 4, 8, 16 डॉटर सेल कॉल्ड ॲज ब्लास्टोमियर. आणि जेव्हा त्याच्यामध्ये 2 सेल पासून 16 सेल पासून डॉटर सेल राहतील त्याला आपण काय म्हणणार आहे ब्लास्टोमियर म्हणणार आहे. एम्ब्रियो विथ म्हणजे त्याला आपण ब्लास्टोमियर म्हणणार 2 ते 16 पर्यंत. The embryo with 8 to 16 बघून घेऊया. डायग्राम एकदा बघा, इथं डायग्राम थोडस क्लिअर होईल. या ठिकाणी एक रिलीज झाला, पेन चेंज करतो. या ठिकाणी एक रिलीज झाला, इकडून वजायना मधून कोणाला स्पर्म, सर्विक्सच्या मधून युट्रस मधून फॅलोपियन ट्यूब एम्प्युलरी रिजन पोहोचला. इथं काय घडलं फर्टिलायझेशन, इथं इस्थमस. आता ते फर्टिलायझेशन झालं असतं बघा, इथे 1 होतं, आता इथे 2 सेल बनल्या, इथे 4 बनतील, इथं 8 बनतील, इथे 16 बनतील. असं करत करत ते समोर समोर त्याचं मल्टिप्लिकेशन होत जाईल. आणि जेव्हा 2, 4, 8 आणि 16 अशा सेल असतील त्याला आपण म्हणणार ब्लास्टोमियर, ठीक आहे. आणि जेव्हा तो 8 to 16 असणार, 8 सेल टू 16 सेल असणार त्याला आपण म्हणणार ब्लास्टोसिस्ट, ठीक आहे. तर बघूया आता आपण या डायग्राम मध्ये आपण डिस्कस केलेलं आहे ट्रान्सपोर्ट ऑफ ओव्हन फर्टिलाइज अँड पॅसिव्ह ऑफ ग्रोइंग एम्ब्रियो थ्रू द फॅलोपियन, म्हणजे त्याचं ट्रान्सफर कशा प्रकारे होत असतं बघा. इथं आपण लिहिलं ब्लास्टोमियर. आता आपण बघितलं ब्लास्टोमियर काय असतं 1, 2, 4, 8 आणि 16 सेल असतील तर ब्लास्टोमियर, किंवा 8 ते 16 सेल असतील तर मोरुला आपण त्याला म्हणणार आहोत. द मोरुला कंटिन्यू डिवाइड अँड ट्रान्सफर इनटू ब्लास्टोसिस्ट. आणि तो जो मोरुला आहे तो कंटिन्यू डिवाइड होत राहील आणि तो कशात कन्वर्ट होणार आहे नंतर ब्लास्टोसिस्ट मध्ये तो मोरुला आता कन्वर्ट होणार आहे. ऍज इट मूव्ह फर्दर इनटू द युट्रस, आणि नंतर तो मोरुला युट्रस मध्ये ट्रान्सफर केला जाईल. आणि ब्लास्टोमियर इन द ब्लास्टोसिस्ट आर अरेंज इनटू आउटर लेयर कॉल्ड ॲज ट्रोपोब्लास्ट. आणि त्या ब्लास्टोमियरच्या बाहेरून एक ब्लास्टोसिस्ट लेयर तयार होईल, सिस्ट फॉर्मेशन सारखं असेल ते, असं सेलची लेयर अशी बाहेरून तयार झालेली असेल. आणि तो बाकीच्या इंटरनल सेल्स असतील त्याला आपण बाहेरच्या लेयरला म्हणणार आपण ट्रोपोब्लास्ट. अँड इनर ग्रुप ऑफ सेल अटॅच टू ट्रोपोब्लास्ट कॉल्ड ॲज इनर सेल मास. आणि याच्या आतमध्ये बाहेरच्या सेलला आपण म्हणलं ट्रोपोब्लास्ट. आणि ज्या आतमधील सेल आहे त्याला आपण म्हणणार आहोत इनर सेल मास. द ट्रोपोब्लास्ट लेयर देन गेट अटॅच टू द एंडोमेट्रियम अँड इनर सेल
मास गेट डिफरन्शिएटेड इनटू एम्ब्रियो. आता इथे काय होणार की जे ट्रोपोप्लास्ट होती ती आता एंडोमेट्रियमच्या लेअरला अटॅच होईल आणि त्याच्या आतमध्ये जे मास सेल होतं इनर सेल मास आता ते कशामध्ये कन्वर्ट होणार आहे तर ते कन्वर्ट होणार आहे एम्ब्रियो मध्ये. आफ्टर अटॅचमेंट द युट्राइन वॉल डिवाइड रॅपिडली अँड कव्हर द ब्लास्टोसिस्ट. आता काय होणार आहे सपोज या ठिकाणी ते एम्ब्रियो आला तर युट्राइन वॉल काय होईल आता डिवाइड होईल आणि त्याला सगळ्या बाजून काय करणार असं कव्हर करून घेणार आहे. ऍज द रिझल्ट द ब्लास्टोसिस्ट बिकम इम्बेडेड इनटू एंडोमेट्रियम ऑफ द युट्रस आणि त्या एंडोमेट्रियम त्या सगळीकडून कव्हर केल्यामुळे आता तो ब्लास्टोसिस्ट हा त्या एंडोमेट्रियम मध्ये इम्बेडेड झालेला आहे म्हणजे फसलेला आहे. दिस इज कॉल्ड ॲज इम्प्लांटेशन. मग आता इम्प्लांटेशनची डेफिनेशन काय म्हणणार आपण जेव्हा ब्लास्टोसिस्ट हा एम्ब्रियोच्या एंडोमेट्रियम लेअरला अटॅच होतो आणि ती एंडोमेट्रियम लेअर फास्ट डिवाइड होऊन त्या ब्लास्टोसिस्टला सगळीकडून कव्हर करते आणि इम्बेडेड करते त्याला फसवते आतमध्ये एंडोमेट्रियम मध्ये त्याला आपण म्हणणार इम्प्लांटेशन. अशा प्रकारे आपलं या ठिकाणी फर्टिलायझेशन झालेलं आहे. तर आय थिंक तुम्हाला हा टॉपिक कळाला असेल विद्यार्थी मित्रांनो. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. उद्याच्या लेक्चरमध्ये आपण बघणार प्रेग्नन्सी अँड एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंट. थँक्यू.